तुमच्याशी बोलावं अशी माझी इच्छा होती. आतापर्यंत शेतकरी संघटनेचा जो प्रमुख आर्थिक विषय आहे तो सोडून तत्वज्ञानाशी संबंधित असलेल्या विषयांशी मी आतापर्यंत तुमच्याशी बोललो. शेतीमालाचा भाव ही काही एका शेतकरी वर्गाची फक्त स्वार्थाची मागणी नाही, त्याला ऐतिहासिक अर्थ आहे एवढंच नव्हे तर संबंध मनुष्य जातीच्या प्रगतीच्या इतिहासात त्याचं एक स्थान आहे. अगदी लहान लहान प्राण्यांपासून उत्क्रांती होत होत जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या मार्गाने मनुष्य प्राणी तयार झाला. प्राण्यांची उत्पत्ती वेगवेगळ्या आकाराची झाली, वेगवेगळ्या अवयवांची झाली. त्याच्यामध्ये टिकून राहिले कोण तर स्वतःचं संरक्षण करण्याकरता, स्वतःचं पोषण करण्याकरता आणि प्रजोत्पादन करण्याकरता ज्यांच्याकडे सर्वात जास्त स्वातंत्र्याच्या कक्षा उपलब्ध झाल्या ते टिकून राहिले असा शब्द मी वापरला. त्या दिवशी गोपालराव परांजपेंनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना फक्त स्वातंत्र्याची कक्षा असा मी शब्द वापरला, त्याचं स्पष्टीकरण फारसं केलं नाही. पण स्वातंत्र्याच्या कक्षा ज्यांच्या जास्त असतील ते प्राणी टिकून राहिले आणि शेवटी आज ज्या प्रकारचा मनुष्य प्राणी आपल्याला दिसतो आहे तो हळूहळू हळूहळू पृथ्वीवरती फिरू लागला. स्वातंत्र्याच्या कक्षा म्हणजे काय? सगळ्यात जास्त ताकद असलेलाच प्राणी हा संघर्षामध्ये टिकून राहतो असं नाही. पैलवान एखादा भला मोठा टग्या असला पण तो जर चपळतेने फिरू शकत नसेल तर त्याच्या मानाने अंगकाठीने किरकोळ असलेला पैलवान सुद्धा त्याच्यावरती सहज मात करून जातो डाव पेचाना. प्रचंड ताकद आहे पण समजा त्या प्राण्याला काही डोळे हलवताच येत नाही, मग त्याच्याकडे त्याच्यावरती हल्ला करून येणारा जर समोरून आला तर तो स्वतःचा बचाव करू शकतो. पण जरा इकडून आला जरा तिकडून आला शत्रू तर त्याला काही त्याची दाद लागत नाही आणि त्याच्यावरती हल्ला करता येतो. मागणं हल्ला केला तर त्याला काही समजत नाही. असा प्राणी मोठा सशक्त आणि दांडगा असला तरी त्याचा टिकाव लागण्याची शक्यता नाही. मग टिकाव धरून कोण वाहतो? जास्त ताकद असलेला नाही, कोणत्याही अवयवाची शक्ती जास्त असलेला नाही, तर कोणत्याही अवयवाचा वापर करताना जास्तीत जास्त फरक, जास्तीत जास्त बदल, जास्तीत जास्त विविधतेने जो आपला अवयव वापरू शकतो, आपली जी ताकद वापरू शकतो तो प्राणी टिकून राहतो. मनुष्य प्राणी हा इतर सगळ्या प्राण्यांच्या तुलनेने तसं पाहिलं तर अवयवांच्या बाबतीत मोठा दुर्भाग्य आहे. त्याला उडायला पंख नाहीत, चपळ गतीने चालावं म्हटलं तरी इतर अनेक प्राण्यांच्या तुलनेने तो फार मठ्ठपणे चालणार आहे. आणि तरी देखील त्याच्या शरीराची रचना अशी आहे की इतर प्राण्यांना जे सहज जमत नाही तो ते सहज जमवून घेतो. स्वातंत्र्याच्या कक्षा याचा अर्थच हा की कोणत्याही एका प्रश्नावरती एखादा प्रश्न सोडवण्याकरता ज्याला जास्तीत जास्त पर्याय किंवा शक्यता उपलब्ध होतात त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा जास्त आहेत असं समजायचं. स्वातंत्र्याच्या कक्षांचा अर्थच असतो की प्रत्येक वेळी एका परिस्थितीमध्ये एकच गोष्ट करणं मला भाग आहे का? कमी 2, 4, 5, 6, 10, 12 वेगवेगळ्या प्रकल्प, वेगवेगळ्या पर्यायातून निवड करू शकतो. ज्याला निवड करता येते त्याची निवड अर्थातच जास्त चांगली राहते. ज्याला निवड करता येत नाही त्याला जे काही समोर येतं ते घ्यावं लागतं. अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो
की गरिबी दूर करायचीच कशा करता. आपल्याला अनेकांनी संतांनी महात्म्यांनी सांगितलं की गरिबी फार चांगली गोष्ट आहे. गरीब मनुष्य आध्यात्मिक दृष्ट्या जास्त श्रेष्ठ असतो. बायको मेली बरं झालं, आता मी परमेश्वराच्या जास्त जवळ जाऊ शकेन, सगळं माझं घरदार निघून गेलं, फार आनंदाची गोष्ट आहे, आता मी परमेश्वराच्या जवळ जाऊ शकेन असं तुकाराम महाराज म्हणत होते. मग ही गरिबी टाळायचा प्रयत्न होतोच का. अमेरिकेमध्ये भली माणसं श्रीमंत झाली, पण म्हणजे ती काही सुखी झाली असं नाही. उलट अमेरिकेमध्ये घटस्फोटांचं प्रमाण फार वाढतं आहे, खून मारामाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे, मनोरुग्णांचं प्रमाण वाढतं आहे, वेड लागणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढतं आहे, आणि मनाला शांती मिळावी ह्या ध्यासानी वेडी वाकडी मादक द्रव्य सेवन करणाऱ्यांचंही प्रमाण अमेरिकेमध्ये वाढतं आहे. मग ही श्रीमंती मिळवून अमेरिकेने मिळवलं काय, त्याच्यापेक्षा आमची गरिबी ही काय वाईट आहे, असा प्रश्न आध्यात्मिक विचारतात. याला उत्तर असं की अमेरिकेतला धनाढ्य मनुष्य हा सुखी नसेल, पण सुखी मनुष्य कधीच नसतो. सुखी होणं हे मनुष्य धर्माला सोडून आहे. प्रत्येक मनुष्य आपापल्या जागी दुःखी असतो. त्याची जी जी काही परिस्थिती असेल त्या त्या परिस्थितीमध्ये तो दुःख करत राहतो. सुख हे नेहमी पुढचं स्वप्न म्हणून, पुढची अपेक्षा म्हणून त्याला दिसत असत. दोघेही दुःखीच आहेत, वेगवेगळ्या कारणाने दुःखी आहे, पण तरी सुद्धा श्रीमंत मनुष्य हा गरीब माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. मी एकूण समाजाविषयी म्हणतोय, एकाच समाजातला एक श्रीमंत आणि एक गरीब असं नाही. एक श्रीमंत समाज आणि एक गरीब समाज असला श्रीमंत हा श्रेष्ठ आहे, कारण त्या श्रीमंत समाजातल्या स्वातंत्र्याच्या कक्षा या जास्त रुंद असतात. शेतकऱ्याच्या घरी गरिबी आहे, शेतमजुराच्या घरी गरिबी आहे. याचा अर्थ काय की त्याच्या घरी जन्मलेल्या लहान मुलाला जन्मल्यापासून ते मरेपर्यंत कोणत्याही गोष्टीमध्ये वेगवेगळे पर्याय आहेत, वेगळे वेगळे विकल्प आहेत, आणि त्याच्यातून निवड करायची शक्यता आहे असं कधी दिसत नाही. अगदी लहानपणी दुपट्यावर पडलेला असताना सुद्धा त्याच्या भोवती खेळणं असायची शक्यता नाहीत. असलं तर एखादी लाकडी मोडकी तोडकी बाहुली असेल किंवा मातीचा एखादा चाक तुटलेला बैल असेल. याच्या पलीकडे वेगळी वेगळी खेळणी त्यातून निवडून घ्यावं ही शक्यता त्याला नाही. मोठं होता होता काय खावं काय प्यावं याच्यातही फारशी निवड करण्याची शक्यता नाही. जी काही टोपलीमध्ये भाकरी सापडेल तीच खाऊन वाढलं पाहिजे. पुढे शेतीच्या बाहेर जायची सुद्धा शक्यता नाही. एखाद्याला शक्यता मिळाली तर वेगवेगळ्या शिक्षणक्रमातनं एखादा शिक्षणक्रम निवडावा किंवा आयुष्यातल्या वेगवेगळ्या व्यवसायातनं एखादा व्यवसाय निवडावा अशी काही शक्यता त्याला राहत नाही. जे काही समोर येईल ते घ्यायचं आणि त्यालाच आयुष्य म्हणायचं. मरेपर्यंत हीच परिस्थिती. तेच सधन घरातल्या मुलाला अगदी लहानपणी सुद्धा तऱ्हेतऱ्हेची वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या क्रिया करणारी खेळणी समोर येतात. त्यातून तो निवडू शकतो. शिक्षण कोणचं घ्यायचं निवड करू शकतो. आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं याच्या संबंधी वेगवेगळ्या पर्यायातनं तो निर्णय घेऊ शकतो. सधन मनुष्य जरी सुखी नसला तरी निर्णयाची शक्यता त्याला जी जी उपलब्ध होते त्यामुळे त्याचं आयुष्य जास्त श्रेष्ठ आहे असं म्हटलं पाहिजे. एखादं जनावर ओढ्यावरती जातं आणि त्या ओढ्यामध्ये ज्या प्रकारचं पाणी असेल त्या प्रकारचं पाणी ते पितं. हळूहळू शरीरालाही सवय होते. सामान्य माणसाला जे पचून जाणार नाही ते कदाचित त्या जनावराला पचून जात. पण त्या ओढ्यावरती असणारं गडूळ मिडूळ जसं पाणी असेल ते पिणं आणि ओढ्याचं पाणी युक्तिप्रयुक्तीने नळानी घरामध्ये आणणं, स्वच्छ करणं आणि जेव्हा मनाला लागेल तेव्हा तोटी उघडून आवश्यक तर गरम, आवश्यक तर थंड, आवश्यक तर सुगंधी पाणी घेण्याची सुद्धा ज्याला शक्यता तयार होते तो माणूस हा त्या जनावरापेक्षा श्रेष्ठच नाही.
या स्वातंत्र्याच्या कक्षा ज्याच्या रुंदावतात तो टिकून राहू शकतो. किंबहुना या सगळ्या उत्क्रांतीचा एक महत्वाचा अर्थ कोणता काढायचा असेल तर तो हा की अगदी उत्क्रांतीच्या पहिल्या बिंदूपासून ते आज तागायत या क्षणापर्यंत प्राण्यांचा प्रयास हा त्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचा आहे. सुखाचा शोध नाही, समाधानाचा शोध नाही, शांतीचा शोध नाही. माणसांनी सुख बिरकटावून दिली आहेत, रक्तपात केले आहेत अशा करता की त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा वाढाव्या. त्याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट होते असं मी गोपाळरावांच्याच प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, ती म्हणजे जीवशास्त्राने एकत्र बांधलेला तो एक प्राणी, त्याच्यामधले वेगळे वेगळ्या पेशी, वेगळे वेगळी व्यवस्था सगळी ही जीवशास्त्राने बांधलेली तो एक प्राणी. पण त्या प्राण्याने टिकून राहण्याकरता केवळ स्वतःच्या ताकदीवर अवलंबून राहून चालत नाही, संघटनेत शक्ती आहे ही कल्पना ही जाणून संघटनेने राहण्याची एक कला नवीन पैदा केली. मधमाशी आपण असं समजतो की जी माशी आपल्या समोर येते तीच एक प्राणी आहे. जीवशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की मधमाशी हा मुळी प्राणी नाहीच, मधाचं पोळं हा एक प्राणी आहे. त्या पोळ्यातली राणी ही त्या संबंध पोळं हा जो प्राणी आहे त्या पाण्याच्या वतीने बुद्धी चालवणारी, निर्णय घेणारी आहे. आणि मधमाशा हे त्या पोळ्याचे वेगळे वेगळे अवयव आहेत. आणि या अवयवांचं वैशिष्ट्य असं की ते अवयव मूळ शरीराला चिकटून राहिलेले नाहीत, मूळ शरीरापासून दूर फिरू शकणारे असे हे अवयव आहेत. हीच परिस्थिती मुंग्यांच्या वारुळाची सुद्धा आहे. मुंग्यांच्या वारुळामधल्या मुंग्या या आपल्या वारुळाच्या संरक्षणाकरता कशा तुटून पडतात आणि प्रसंगी जीव सुद्धा देतात हे जर आपण पाहिलं तर मधमाशांप्रमाणे मुंग्यांचं वारुळ ही सुद्धा एक संघटना आहे हे लक्षात. याच तऱ्हेची संघटना सुद्धा माणसांनी मोठ्या प्रमाणावर बांधायला सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणं आणि त्याच्याबरोबर माणसांचे संघ बनवणं, ते संघ जास्त जास्त व्यापक करणं, त्या संघांची ताकद वाढवणं हा सुद्धा संबंध इतिहासातला एक भाग आहे. पण संघटना वाढल्यानंतर, संघटना बनवल्यानंतर ताकद जास्त येते हे कळलं, मग एकदम सगळ्या जगाचीच संघटना बनवायला काय हरकत आहे? सगळ्या जगातल्या सगळ्या माणसांची एकत्रच एकदम संघटना आहे असं जाहीर करून टाकावून मोकळे झालो, आपली सगळ्यात ताकदवान संघटना झाली. संघटना अशी म्हणत नाही. जी संघटना बनायची त्या संघटनेला स्वतःच असं काही एक शरीर लागतं. आपल्याला जाणीव आहे, मनुष्य देहाला जाणीव आहे. त्या तऱ्हेची जाणीव जिथं तयार होते त्याला संघटना म्हणतात. मी अमुक अमुक, पण त्याच्याबरोबर माझी शेतकरी संघटना ही जशी अभिमानाची भावना आहे तशी अभिमानाची भावना जर तयार होऊ लागली तर त्याला संघटना म्हणायचं. आपला देह ही एक फार आदर्श संघटना आहे, कारण आपल्या देहापासून मी ही अभिमानाची आणि अहंकाराची भावना मला दूर करताच येते. मग अशी अहंकाराची भावना, स्वाभिमानाची भावना तयार होण्याकरता काय लागतं? कुठे कुठे अशा संघटना तयार झाल्या? सगळ्यात पहिली जी संघटना झाली ती आर्थिक कारणाकरता नाही तर जीवशास्त्रीय कारणाकरता. प्रजोत्पादन होण्याकरता काही एक संघटना लागते. स्त्री पुरुष एकत्र यावे लागतात. एवढंच नव्हे तर तयार झालेल्या मुलांची काळजी घेण्याची काहीतरी आवश्यकता आहे. माणसाची मुलं, माणूस बघा सगळ्यात उत्क्रांत प्राणी असो, माणसाची मुलं ही सगळ्या प्राण्यातल्या पिल्लांमध्ये सगळ्यात गळथट. आपण म्हैसा अत्यंत निर्बुद्ध प्राणी समजतो, पण म्हशीचं वेडकू सुद्धा जन्मल्या 4 पायावरती उभं राहतं आणि आईकडे जाऊन पिण्याची त्याला अक्कल असते.
माणसाचं पोळ हे जन्मता अगदी बेअक्कल, त्यामुळे उठून उभं राहायलाच वर्ष लागतं आणि त्याच्यानंतर स्वतंत्रपणे जगण्याकरता किती वर्ष लागतात, 15 का 20 का 25 का शेवटपर्यंत त्याला कधी समजतच नाही, याबद्दल दुमत होण्याची शक्यता आहे. पण केवळ फलोत्पादन करणे एवढंच नव्हे तर माणसाच्या मुलांना स्वावलंबी बनेपर्यंत त्यांची काळजी घेणे, याकरता पहिल्या काही संघटना तयार होणं आवश्यक होतं. त्याच्यामधली पहिली संघटना जी तयार झाली ती होती टोळीची. आपल्या टोळीचा अभिमान, टोळ्या टोळ्यांची युद्ध, टोळीतली माणसं म्हणजे जणू आपल्याच सारखी आहेत, आपल्या जवळची आहेत आणि टोळी करता आवश्यक पडलं तर जीव द्यायला सुद्धा हरकत नाही, अशा तऱ्हेची संघटना टोळी तयार झाली. त्या टोळीतनं नंतर आज आपल्याला ज्या प्रकारचं कुटुंब दिसतं ते संयुक्त कुटुंब. त्या संयुक्त कुटुंबातनं केवळ नवरा बायको आणि त्यांची मुलं एकत्र राहणारं कुटुंब, अशी वेगवेगळ्या संघटनांची बांधणी ही फलोत्पादनाकरता झालेली आहे. कुटुंबाचा एक अभिमान असतो, संघटनेचा जसा अभिमान असतो तसं लहान मुलाला सुद्धा माझे बाबा, माझी आई याबद्दल अभिमान असतो. प्रत्येक प्राणी स्वार्थी तर असतोच, पण कुटुंबामधल्या व्यक्तींच्या बाबतीत स्वार्थ गुंडाळून ठेवायला माणसं तयार होतात. आपल्याला उपास काढायला लागला तरी चालेल, पण पोराला भाकरी मिळाली पाहिजे असं आई म्हणते. आणि बाहेर आपला अपमान झाला तरी चालेल, पण आपल्या कच्च्या बच्चांकरता आणि बायको करता कमावून आणलं पाहिजे अशा कल्पनेने पुरुष बाहेर काम करताना आपण पाहतो. त्याचा अर्थ असा की स्वतःच्या अहंकाराच्या पलीकडे कुटुंबाचा असा एक वेगळा अहंकार तयार प्रत्यक्षामध्ये झालेला दिसतो की बाहेरच्या माणसांमध्ये आणि माझ्या कुटुंबातल्या माणसांमध्ये काही फरक आहे. शरीरात जशी एक जाणीव असते की माझं पोट तुटण्याच्या आधी दुसऱ्या माणसाची मान कापली गेली तरी चालेल, असं एक 1.5 दांडीच्या तराजूचं समीकरण असतं. आपल्या नखाला धक्का लागायच्या आधी दुसऱ्याच्या घराचं पाव वाटोळं झालं तरी ते दुःख त्या मानाने आपल्याला शीतल वाटतं. तसंच माझ्या मुलाला, माझ्या बायकोला, माझ्या वडिलांना, माझ्या आईला लागण्यापेक्षा बाहेरचं जग बेचिराग झालं तरी चालेल, असं 1.5 दांडीच्या तराजूची भावना ही कुटुंबाच्या बाबतीत तयार झाली असते. ही अशीच भावना गावाच्या बाबतीत काही काळ तरी होती. ती भावना आता कमी होत चालली असेल, पण एका गावाकरता एका संबंध कुटुंबाचा त्याग करायला लागला तरी चालेल असं संस्कृत मधलं सुभाषित आहे. किंवा जाती करता मरण घ्यावं लागलं तरी चालेल, पण जातीची मान खाली होऊन देऊ नये असा जातीचाही अभिमान तयार झालेला दिसेल. गावाचा अभिमान झाला, जातीचा झाला, धर्माचा झाला, भाषेचा अभिमान आहे आणि शेवटी राष्ट्रहित फार स्पष्ट दिसणारं उदाहरण असं की जिथे माझा भारत, माझी भारत माता, माझा देश, त्या देशाकरता प्राण देणं सुद्धा योग्य आहे, आवश्यक आहे, हे श्रेष्ठ आहे असं मानणारी भावना हा एका व्यापक संघटनेचं उदाहरण. पण मग अशी जर व्यापकता वाढत चालली तर एकदम विनोबाजींसारखं जय जगत किंवा जय विश्व असं म्हणून संपणार नाही का? नाही, जय विश्व म्हणता येईल. परवा मी असं म्हटलं की विश्व सुद्धा एक नाही, अनेक विश्व आहेत. मग त्या सगळ्या विश्वांच्या समुच्चयाचा सुद्धा जय म्हणता येईल, पण जय म्हटल्याने जाणीव तयार होते. जाणीव तयार होण्याकरता देह लागतो. आपला देह आहे म्हणून त्या देहाला जाणीव आहे. कुटुंब एकत्र येतं कारण त्या सगळ्यांचे हितसंबंध काही जोडलेले आहेत. कुणी कमवून आणायचं, कुणी घरचं बघायचं, कुणी मुलांचं बघायचं, कुणी काय काम करायचं, अशी एक कामाची तिथं विभागणी आहे. विचारांची देवघेव आहे, वस्तूंची आणि सेवांची देवघेव आहे आणि ती वस्तूंची आणि सेवांची देवघेव करण्याकरता कुटुंबाच्या लहानशा 4 भिंतीच्या आत किंवा गुहेच्या आत फारशी काही व्यवस्था लागते असं नाही, एक चूल लागते. त्यामुळे अनेक भाषांमध्ये घर गृहस्थी म्हणजे चूल असं मुख्य मानलं. चुलीच्या भोवती जे तयार होतं ते घर. पण या पलीकडे जास्त काही व्यवस्था असण्याची गरज पडत नाही.
पण गावामध्ये अशा तऱ्हेची जाणीव तयार होईल काय? गावामध्ये जर एकमेकांचे नुसते हेवेदावेच असतील, दोघं जर एकमेकांकडनं चोऱ्या करून किंवा दरोडे करूनच आपापली उपजीविका चालवत असतील तर त्यांच्यामध्ये गाव अशी जाणीव तयार होणार नाही. पण गावामध्ये 5-50 माणसं एकत्र जमतात, एकत्र राहतात, त्यांचं पाणी प्यायचं एकत्र आहे म्हणून ती पाण्याच्या भोवती आपलं गाव स्थापून राहतात. त्याच्याबरोबर पोटाला हवं म्हणून काही माणसं शेती करतात, शेती करायला हवी म्हणून काही बलुती तिथं बसतात आणि शेती करता आणि इतर माणसाला लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या सेवा आहेत त्या ते देतात. एवढंच नव्हे तर गावावरती जर हल्ला झाला तर सगळी माणसं एकत्र येऊन स्वतःचा बचाव करतात. जर एकट्या शेतावरती राहिला तर त्याचा टिकाव लागण्याची शक्यता नाही. गाव म्हणून तो टिकू शकतो. देवघेवीची, वस्तूंची, सेवांची देवघेवीची व्यवस्था झाल्यामुळे गाव ही जाणीव तयार होऊ शकते. राष्ट्राच्या बाबतीत तसंच आहे. जर समजा एका प्रदेशाचं दुसऱ्या प्रदेशाशी काही दळणवळणच नसलं, जर त्यांचं एकमेकांशी भाग्य कुठेतरी निगडीत नसलं तर माझा देश असं मला वाटायचं काही कारण नाही. हिंदुस्थानला आपण नाव मोठं दिलं. विनोबाजींनी जसं जय विश्व म्हटलं किंवा जय जगत म्हटलं तसं हिंदुस्थानवरती एक झेंडा लागला, एक राष्ट्रगीत झालं, एक राष्ट्रपती झाला, एक पंतप्रधान झाला. पण ही सगळी नावांची घोषणा जरी झाली तरी प्रत्यक्षामध्ये देशातली दळणवळण आणि परस्परांवरती अवलंबून असणं हे अपुरं पडत असल्यामुळे प्रत्यक्षात राष्ट्र ही भावना ही त्या मानाने ही कमजोर राहिली आहे, मजबूत तीव्र भावना झालेली नाही. एका बाजूला स्वातंत्र्याच्या कक्षा वाढत असतात, दुसऱ्या बाजूला संघटनांची व्याप्ती वाढत असते. महत्वाचा आणखी एक मुद्दा सांगायचा तो असा की सगळ्या इतिहासामध्ये या व्यवस्थांचा एकमेकांशी संघर्ष किंवा व्यवस्थांचा एकमेकांशी समन्वय होताना दिसतो आणि हा संघर्ष करता करता व्यवस्थाही बदलत असतात आणि बदलत असताना त्या व्यवस्था संघर्षही करत असतात. स्वतःमध्ये बदल घडवत संघर्ष करतात आणि संघर्ष करता करता स्वतःही बदलत असतात. एक कुटुंबाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कुटुंब ही जीवशास्त्रीय हे कुटुंब हे जीवशास्त्रीय संघटनेचं उदाहरण आहे. पण प्रजोत्पादनाकरता काही अमुकच प्रकारचं संघटन नसलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. आपल्याला आई, बाप आणि त्यांची मुलं असं चौकोनी कुटुंब किंवा संयुक्त कुटुंबामध्ये आजोबा, आजी, मग सगळे काका आणि मग त्यांची मुलं एकत्र राहणं या प्रकारच्या कुटुंबाची इतकी सवय झाली आहे की ह्या पलीकडे वेगळी काही कुटुंब पद्धती असेल असं आपल्याला अशी आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही. पण प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ज्या काही कुटुंब व्यवस्था तयार झाल्या आहेत त्या पाहिल्या तर अनेक प्रकार तिथे दिसून येतात. पुरुष लढाई करतो, पुरुषांनी बाहेरची कामं सांभाळायची आणि स्त्रीनी घरची कामं सांभाळायची, हे आपल्याकडची कामाची व्यवस्था. पण इतिहासामधला बहुतेक काळ, गेली काही 1000-1500 वर्ष सोडली तर बहुतेक काळ टोळ्यांमध्ये स्त्रियांचं श्रेष्ठत्व राहिलेलं आहे. आजही अनेक कुटुंब व्यवस्था टोळीतल्या अशा आपल्याला माहिती आहेत की जिथे स्त्रिया ह्याच प्रमुख मानल्या जातात. मालमत्ता सुद्धा स्त्रीकडे जाते आणि पुरुष हा त्या मानाने कमी महत्वाचा निरुपयोगी प्राणी समजला जातो. ही कुटुंब बनतात कशी? आपल्याला लहानपणापासून असं सांगण्यात आलं की आई वडील हे आपले फार थोर आहेत, आई वडील हे फार श्रेष्ठ आहेत आणि आईची सेवा करणं, बापाची सेवा करणं, बापाशी आज्ञाधारकपणे राहणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. पुंडलिक, श्रावण हे आपले आदर्श आहेत आणि त्यामुळे आपली अशी कल्पना झाली की आई बापांविषयी आदर बाळगणं किंवा मुलांविषयी प्रेम बाळगणं ही जणू काही नैसर्गिकच गोष्ट आहे, ही जगाच्या सुरुवातीपासून अशीच राहिली आहे आणि शेवटपर्यंत अशीच राहणार आहे.